पावभाजी करायची म्हटली की आधी आपल्याला प्रश्न पडतो की आता सर्व भाज्या बारीक कट कराव्या लागतील आणि वेळही खूप लागेल. म्हणूनच आपण घरात पावभाजी करायला कंटाळा करतो आणि मग बाहेरून पावभाजी ऑर्डर करतो. नमस्कार, टेस्टी डिलाइट बाय मधुराणीमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज मी जी पावभाजीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी वेळही कमी लागणार आहे आणि भाज्या कट करायचं टेन्शनही नसेल. जास्त वेळ किचनमध्ये उभं न राहता फक्त 15 मिनिटात पावभाजी कशी बनवायची ते आजच्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 कांदे घेतले, ते आपल्याला एकदम रफली चॉप करायचे आहेत. दोन्ही कांदे कट करून झाले ते साईडला ठेवून देऊया. आणि इथे मी एक कांदा घेतलाय, त्याला एकदम फाईनली चॉप करायचा आहे. हा एकच कांदा इथे आपल्याला फाईनली चॉप करून घ्यायचा आहे. बाकीच्या सर्व भाज्या रफली चॉप करायच्या आहेत. त्यानंतर इथे मी 3 टोमॅटो घेतलेत, ते पण असे रफली चॉप करून घ्यायचे. टोमॅटो घेताना असे लाल कलरचे आणि पिकलेले टोमॅटो घ्या, म्हणजे भाजीला मस्त कलरही येतो आणि गाडीवर जशी भाजी मिळते तशी थोडीशी आंबट चव आपल्याला घरच्या भाजीला पण येते. इथे एका शिमला मिरचीचा वापर आपण या रेसिपीमध्ये करणार आहोत. शिमला मिरचीला पण रफली कट करून घेतलंय. त्याचप्रमाणे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. ह्या कट न करता अशाच अख्ख्याच भाजीमध्ये टाकायच्या आहेत. आणि इथे 2 इंच आलं घेतलंय, ते खिसून घालणार आहोत, कारण अख्खं आलं भाजीमध्ये लवकर शिजणार नाही, म्हणून ते खिसून घेतलंय. बेसिक तयारी करून झाली आहे. आता पुढची प्रोसेस बघूया. आपण ही भाजी कुकरमध्ये करणार आहोत. कुकर गरम झालंय, त्यात 2 ते 3 चमचे बटर घालूया आणि बटर जळू नये म्हणून 2 चमचे तेल घालूया. आणि लगेचच त्यात रफली चॉप केलेले कांदे घालूया. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, किसलेलं आलं, 1 चमचा जिरं घालून हे सगळं परतवून घ्यायचं. तुम्ही पाहिलं असेल, मी सगळे जिन्नस बटर वितळण्याच्या आधीच टाकली आहेत. त्याचं कारण असं की बटरचा संपूर्ण फ्लेवर कांदा आणि लसणामध्ये पूर्णपणे उतरेल. कांद्याचा रंग गुलाबी होईपर्यंत हे सगळं परतवून घ्यायचं. कांदा गुलाबी रंगावर परतून झालाय, त्यात चिरलेली शिमला मिरची, अर्धा चमचा हळद, 1 टेबलस्पून लाल तिखट घालून हे सगळं परतवून घ्यायचं. त्याच्यातच कट केलेले टोमॅटो घालूया. टोमॅटो लवकर शिजावा म्हणून त्यात मीठ घालून घेऊया. टोमॅटोला मस्त परतून घ्यायचं, तेव्हाच भाजीला मस्त टेस्ट येणार. टोमॅटो लवकर शिजावा म्हणून यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर बरोबर 3 ते 4 मिनिटं टोमॅटो चांगलं शिजून घेऊया. 3 ते 4 मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा टोमॅटो परतून घ्यायचा, जोपर्यंत टोमॅटोला मस्त तेल सुटत नाही तोपर्यंत. जोपर्यंत टोमॅटो शिजत होतं तेव्हा मी काही भाज्या रफली चॉप करून घेतल्यात, त्या यामध्ये घालून घेऊया. इथे मी अर्ध बीट घेतलंय, ते असं कट करून घेतलंय. बीटामुळे भाजीला मस्त लाल कलर येतो आणि हेल्दी असल्यामुळे भाजीमध्ये आवर्जून घाला. त्याचप्रमाणे 1/3 कप फ्रेश मटार घेतलेत. मटार घेताना फ्रेश मटारच घ्या, फ्रोझनचे घेऊ नका. अर्धा कप कॉलीफ्लावर घेतलंय, अर्ध गाजर घेतलंय, ते घालूया आणि 2 बटाटे घेतलेत. तुम्ही पाहू शकता सगळ्या भाज्या रफली चॉप करून घेतल्यात, म्हणून आपला वेळही वाचतो. आता हे सगळं परतून घ्यायचं. सगळं परतून झाल्यावर त्यात अर्धा कप पाणी टाकूया, जास्त पाणी टाकू नका. त्यानंतर कुकरचं झाकण काढून 4 शिट्ट्या काढून घेऊया. कुकर थंड झालंय, आता कुकरचं झाकण उघडून बघूया. हे बघा, सर्व भाज्या 90% कुक झाल्यात. आता काय करायचं, मॅशर घेऊन ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित मॅश करून घ्यायच्या. ही प्रोसेससुद्धा एकदम पटकन होते, जास्त वेळ लागत नाही, कारण आपण ऑलरेडी भाज्या शिजून घेतल्यात. तुम्ही पाहू शकता भाज्या मस्त स्मॅश झाल्यात आणि कलरही मस्त आलाय. आता तुम्ही बोलाल की भाजी तर बनवली, पण पावभाजी मसाला कुठे टाकला? थोडंसं थांबा, तेही दाखवते. एक फोडणीचं भांडं घेऊन ते मस्त गरम करून घ्यायचं. त्यात 4 टेबलस्पून बटर घालून घेऊया. बटर थोडं जास्तच घाला. बटर घालून झाल्यावर त्यात 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालूयात. त्याचबरोबर आपण
सुरुवातीला एक कांदा एकदम बारीक चिरून घेतला होता, तो घालूया. कांद्याला जास्त शिजवू नका, हलकासा गुलाबी रंगावर परतून घ्या. आपण सर्व भाज्या कुकरमध्ये शिजवून घेतल्यात, म्हणून अशा प्रकारचा तडका या भाजीमध्ये घातल्यावरच भाजीला पावभाजीची चव येणार. कांदा गुलाबी रंगावर परतून झाल्यावर त्यात 2 टेबलस्पून पावभाजी मसाला घालून चांगलं परतून घ्यायचं. आणि मसाला शेवटीच घाला, म्हणजे जेव्हा आपण हा तडका भाजीमध्ये टाकणार तेव्हा भाजीला मस्त फ्लेवर येईल. आता ही फोडणी मॅश केलेल्या भाजीमध्ये घालून मिक्स करून घेऊया. हे सर्व मिक्स करून झाल्यावर पुन्हा ही भाजी मंद आचेवर 5 ते 10 मिनिटं शिजून घ्यायची, म्हणजे आपण भाजीमध्ये टाकलेली फोडणी आणि पावभाजी मसाला सर्व भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल. भाजी शिजत आली की त्यात भाजीला अजून फ्लेवर आणण्यासाठी मी इथे 1 टेबलस्पून कसुरी मेथी घेतली आहे. ती अशी हातावर क्रश करून टाकायची आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता पावभाजी बनवून रेडी आहे. त्यात थोडीशी कोथिंबीर पेरून घेऊया. प्लेटिंग करण्याआधी आपण पाव तव्यावर गरम करून घेऊया. तवा गरम झाल्यावर त्याच्यावर बटर घालून बटर वितळून घेऊया आणि त्याच्यावर थोडंसं पावभाजी मसाला, थोडीशी कोथिंबीर घालून पाव शेकून घेऊया. पाव तव्यावर मस्त शेकून झालेत आणि भाजी पण रेडी आहे. चला तर मस्त पावभाजी सर्व करूया. तुम्ही पाहू शकता पावभाजीला कलरही मस्त आलाय आणि टेक्स्चर पण खूप सुंदर दिसतंय. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.